सुद्धा चालू आहे. आणि माझ्या उजव्या बाजूला जर बघाल, झूम आउट करतो मी, तर पोहण्याचा आनंद घ्यायचा एकदम भारी. मस्त पोरं पोहत आहे तिथं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. काही कामानिमित्त आपण गावामध्ये निघालो आहोत आणि ज्या एरियात आपल्याला काम आहे त्या एरियाला लागूनच एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवरून रामकुंडाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आपल्याला बघायला मिळतो. इतर वेळेस तर गोदावरी नदी ओसंडून वाहताना दिसते, पण आज परिस्थिती अशी आहे की तिथं कुंभमेळ्याची जी डेव्हलपमेंट चालू आहे ती आपण जाऊन कॅमेऱ्यात कॅप्चर करणार आहोत. आणि नाशिक शहराचं म्हणाल तर जसं मित्रांनो आपण दिवाळी आल्यानंतर कसं 2-3 दिवसात घर आवरतो, तशी काहीशी परिस्थिती नाशिकची झालेली आहे. पूर्ण नाशिक आवरायला काढलेला, असा एकही रस्ता सोडलेला नाही की जो खोदलेला नाही आहे. त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं चालू आहे सिंहस्थ कुंभमेळ्याची. तर आपण थेट भेटूया ब्रिजवर. चला आपण निघालो आहे. त्याच्या आधी मला तुम्हाला काही दाखवायचं, हे मी स्वतः काढलेलं पेंटिंग आहे. हे माझं स्वतःचं आर्ट आहे, त्याला वारली आर्ट म्हणतात. ही आली आपली लिफ्ट. चला मित्रांनो, ही आपली बाईक आहे. मित्रांनो, जस्ट मागे आपली बिल्डिंग आहे आणि इथे मी तर ब्रिजवर जायची गोष्ट करत होतो आणि मी म्हटलं नाही एकाच वेळेस जे नाशिक आवरायला काढलेलं आहे. तुम्ही परिस्थिती बघू शकता. इकडे फक्त अर्धा रस्ता चालू आहे तिकडचा, त्या साईडचा. आता तिकडं जाण्यासाठी आपल्याला बरीच सर्कस करावी लागणार आहे. मित्रांनो, आपलं जे काम होतं ते झालं आहे आणि ते काम करून आपण आता ब्रिजवर आलेलो आहे. गाडी इथं पार्क केली आपली आणि आता कुंभमेळ्याची जी डेव्हलपमेंट रामकुंडाच्या परिसरात चालली आहे, जे की मी तुम्हाला म्हटलं होतं, सुंदर अशी डेव्हलपमेंट करताय. खाली वेळ लागतोय. आज पाणी पण बऱ्यापैकी आहे. माझ्यासमोर बघू शकता तुम्ही, इथं कायम पाणी असतं. इथं ही पार्किंग होती आधी आणि तिकडे जे मी झूम करून दाखवतोय, हिरवा कपडा जे लावलेला आहे तिथं रामकुंड आहे आणि त्याच ठिकाणी मेन डेव्हलपमेंटचं काम जोरदार चालू आहे. तिथे JCP काम करतो आहे बघा. आणि माझ्या उजव्या बाजूला जर बघाल, झूम आउट करतो मी, तर इथं बऱ्यापैकी पाणी दिसतंय. गर्दी पण आहे लोकांची. ते बाहेर झूम करून दाखवतो. खाली लोक बरीच एन्जॉय पण करतायत. तर आता तिकडं समोर मला दुतोंड्या मारुती पण दिसतोय. म्हणजे गोदावरी नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा की असं म्हणतात की त्या दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेलं की हाय अलर्ट म्हणून डिक्लेअर करतात. इथं बघू शकता तुम्ही, जबरदस्त अशी जोरदार कामं सुरू आहेत. बोटिंग पण चालू आहे खाली. ते बोटिंग पण चालू आहे. झूम करून दाखवतो मी तुम्हाला. बोटिंग सुद्धा चालू आहे. तर अशी जबरदस्त अशी डेव्हलपमेंट आपल्याला इथून दिसते. आणि ह्या कुंभमेळ्यानंतर नाशिकची बरीच काही डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसेल असं वाटतंय. हा पूर्णपणे व्ह्यू आहे. तिकडं दत्त मंदिर आहे, एक मोठी दत्त आहे. तो तिकडचा एक समोरचा ब्रिज जो आहे ना, मागे जेव्हा पूर आला होता आपण त्या ब्रिजवरून तेव्हा शूटिंग केलं होतं जाऊन. ती मारुतीची इको व्हॅन उभी आहे ना, त्या ब्रिजवरून आपण शूटिंग केलं होतं. तर असा काहीसा रामकुंडाच्या आजूबाजूचा परिसर आहे जो की पूर्णपणे डेव्हलप करायला घेतलेला आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने.
आणि बरीच फास्ट कामं चालू आहेत तिथे. इकडे हे आधी नव्हतं. इकडे हे काय बनवत आहे याची आयडिया नाही आहे मला, सांगता नाही येणार काय बनवत आहे तिथं. असं वरतून घरासारखा शेप दिलेला आहे त्याला. सुंदर. ब्रिजच्या पलीकडे गोदावरी नदीचा आपल्याला पूर्णपणे व्ह्यू बघायला मिळतो, पण आपल्याला त्या बाजूला जावं लागेल त्याच्यासाठी. आणि या बाजूचा काहीसा असा व्ह्यू आहे. मोठे मोठे ब्लॉक्स मोठ्या प्रमाणावर इथं हे बाय ब्लॉक्स आहेत. जोरदार कामं चालू आहेत. तेव्हा ते मशीन एक तिकडं काम करतंय. तेव्हा ते जबरदस्त, एकंदरीत जबरदस्त डेव्हलपमेंट चालू आहे मित्रांनो. मला पण उत्सुकता होती कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्या रामकुंडाच्या परिसरामध्ये काय काय डेव्हलपमेंट चालू आहे बघायची. लोक एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात पण मस्तपैकी स्विमिंग टँक सारखा आनंद घेतात. पाण्या पोरं तिथं दाखवतो मी झूम करून. पोहण्याचा आनंद घेतात एकदम भारी. मस्त पोरं पोहत आहेत तिथं, एन्जॉय करतायत. तर चला निघूया आता इथून. आपल्याला एक छोटासा व्हिडिओ बनवायचा होता, तो बनवून झाला आहे आपला. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया इथून. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.